पेला अर्धा रिकामा नाही, अर्धा भरलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून संधी शोधताना जुगाड संशोधक 3 पद्धतींचा वापर करतात. आव्हानांना संधी मानून त्यांचा उपयोग विकास साधण्यासाठी करायचा, लादल्या गेलेल्या परिस्थितीला वाकवून स्वतःच्या कामासाठी तिचा वापर करायचा आणि सतत बदलत्या वातावरणाचाही शांत राहून स्वीकार करायचा. यासाठी आव्हानांनाच परिवर्तन उपायांमध्ये करायचं. पुस्तकाच्या या भागात आपण यातल्या प्रत्येक पद्धतीचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन प्रत्येकीचं एक उदाहरण बघणार आहोत. जुगाड संशोधकांनी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पद्धत म्हणजे पुढे उभ्या राहिलेल्या परिस्थितीकडे बघण्याचा स्वतःचा दृष्टिकोनच बदलायचा. तुमच्या आमच्यासारख्यांपेक्षा जुगाड संशोधकांजवळ जगाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी असते. हव्या त्या गोष्टी साध्य करण्याची चिकाटी असते. त्यांच्या वेगळ्या तऱ्हेनं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांना पेला अर्धा रिकामा आहे असं म्हणू देत नाही, तो अर्धा भरलेला आहे असंच ते मानतात. आपण खरं तर असंही म्हणू शकतो की जुगाड संशोधक एक प्रकारे आधुनिक काळातले अल्केमिस्ट आहेत. त्यांची मानसिकता त्यांना अडचणींमधून संधी शोधण्याची प्रेरणा देते, हाती घातलेल्या कामाचं सोनं करायला शिकवते. अशा या अल्केमिस्टपैकीच एक आहेत श्री O.P. भट्ट, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी चेअरमन. ही बँक भारतातील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जुनी बँक आहे. या बँकेत 2 लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात आणि भारतभर बँकेच्या 20,000 शाखा आहेत. 2006 साली या बँकेचे चेअरमन म्हणून श्री भट्ट यांची नियुक्ती झाली. आयुष्यभर एका बँकरच्याच भूमिकेत ते वावरले असल्यानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जबरदस्त मोठ्या कर्मचारी वर्गामधील व्यावसायिक कौशल्य त्यांनी ओळखली होती. या सर्जनशीलतेला वाव देत त्यांच्याकडून काहीतरी करून घेता येईल याची त्यांना खात्री होती, पण त्यांचे हात बांधलेले आहेत याची जाणीवही त्यांना होती. स्टेट बँक ऑफ इंडियाची मालकी काही अंशी केंद्र सरकारकडे असल्यामुळे तिथे बराचसा नोकरशाहीचा अंमल होता आणि कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाही असं त्यांचं धोरण होतं. कुणाला नोकरीवर घ्यायचं आणि कुणाला काढायचं हेही त्यांच्या मर्जीवर अवलंबून असायचं. वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही व्यक्तीला एकदा भारत सरकारची मालकी असलेल्या कुठल्याही संस्थेत नोकरी मिळाली की तिला कामावरून काढून टाकणं ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट असते. CEOचे सल्लागार डॉ. प्रसाद कैपा यांनी श्री भट्ट यांनाही मार्गदर्शन केलं होतं. ते एका मुद्द्यावर बोट ठेवताना म्हणाले, अगदी सुरुवातीच्या काळातच एक गोष्ट श्री भट्ट यांच्याकरता स्पष्ट झाली होती की योग्य त्या माणसांना बसमध्ये घेणं आणि अपात्र माणसांना बसमधून खाली उतरवणं या दोन्ही गोष्टी त्यांच्या हातात नाही. आणखी एका गोष्टीची जाणीव त्यांना झाली होती की त्यांच्या मॅनेजर्सकडून जरी त्यांना कल्पकतेनं काही प्रोजेक्ट करून घ्यायचे असले तरी त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाचा आधारही त्यांना उपलब्ध नाही, कारण कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करायची परवानगीच नव्हती. ही सगळी परिस्थिती तशी कठीण असली तरीही भट्ट त्यामुळे हार पत्करायला तयार नव्हते. त्यांनी थोडा वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला. SBIमधल्या हुशार अधिकाऱ्यांना वाव देण्यासाठी त्यांनी जुगाड पद्धत वापरायचं ठरवलं. त्याआधी स्वतःमधल्या उत्कृष्ट संवाद साधण्याच्या कलेचा वापर करत सर्व कर्मचाऱ्यांशी बोलणी केली. दैदिप्यमान असा 200 वर्षाचा इतिहास असलेला SBIबद्दलच्या या कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. परिवर्तन या संकल्पनेखाली त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम आयोजित केला, इन हाऊस ट्रेनिंग प्रोग्राम. त्यांच्या मनात बँकेविषयी एक बांधिलकीची भावना जागवली. यात सर्व पातळ्यांवरच्या आणि सर्व विभागांमधल्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हळूहळू त्यांच्या प्रयत्नात यश यायला लागलं. सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला अधिक अधिकार दिले गेले आहेत ही भावना सुखावत होती. त्यामुळे स्वतःमधल्या व्यावसायिक कौशल्यांचा ते अधिक जाणीवपूर्वक वापर करायला लागले. ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेला मग एक वेगळीच उंची प्राप्त झाली. बँकेच्या देशभरातल्या सर्व शाखांमधले कर्मचारी त्यांना नेहमीच भेडसावत असणाऱ्या समस्यांवर विनासंकोच आणि कल्पकतेने उपाय सुचवायला लागले. त्याआधीही कायमचे हे प्रश्न त्यांना हैराण करत होते.
पण तेव्हा त्यावर फारसा विचार करण्याची त्यांना इच्छाही नसायची आणि उपाय शोधण्यासाठीच्या प्रयत्नांना कुणाची मदतही मिळत नसे. सुधारित ग्राहक सेवेचं उत्तम उदाहरण द्यायचं तर ते श्री शिवकुमार यांचं देता येईल. हैदराबाद इथल्या शाखेत ते SBIचे स्थानिक अधिकारी होते आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख. अवघ्या 5 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी SMS वर आधारित ग्राहक तक्रार निवारण रक्ष सुरू केला. फक्त 4 कर्मचारी 7,000 तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई करत होते. यामुळे बँकेच्या समाधानी ग्राहकांमध्ये भर पडत गेली आणि त्याचा फायदा पुढे बँकेची पत वाढवण्याच्या आणि विकासाच्या दृष्टीने पावलं टाकण्यासाठी होत गेला. स्वतःसमोरच्या अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढून श्री भट्ट यांनी कर्मचाऱ्यांची हुशारी आणि त्यांच्यातल्या कौशल्यांना वाव दिला. अर्थातच याचा अमाप फायदा झाला. 4 वर्षात SBIच्या मार्केट शेअर्समध्ये 16.5% 19% वाढ झाली. बँकेच्या शेअर्सचा भाव दुपटीने वाढला आणि पाठोपाठ ग्राहकांचं समाधानही. आणि हे सर्व घडलं तेही बाजारपेठा काहीशा स्थिरावलेल्या आणि तीव्र स्पर्धात्मक अशा वातावरणात होत्या. त्याच काळात या कालावधीत SBIला त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कारही मिळाले. श्री भट्ट यांच्या या कार्यपद्धतीचा आढावा घेतल्यावर एक गोष्ट अगदी प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे जुगाड पद्धतीचा अवलंब करणारी माणसं प्रतिकूल परिस्थितीतून संधी शोधत नाहीत, तर प्रतिकूल परिस्थितीलाच ते संधी मानतात. अपरिहार्य परिस्थितीला सामोरं जायची वेळ येते त्यावेळी ती बाब त्यांना खचवून टाकणारी वाटत नाही किंवा तो पुढच्या वाटचालीतला अडथळा आहे असंही ते मानत नाही. उलट त्यांच्यातल्या क्रियाशीलतेला त्यामुळे अधिक चालनाच मिळते. खरं तर ज्यावेळी अगदी न ओलांडता येणारे अडचणींचे पहाड समोर येऊन उभे टाकतात त्यावेळी जुगाड संशोधकांच्या धमन्यांमधून रक्ताबरोबरच सर्जनशीलतेचे झरेसुद्धा वाहायला लागतात असंही म्हणायला हरकत नाही.